नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपये सरकार देणार आहे। या संदर्भातील जो फॉर्म आहे तो तुम्हाला भरून द्यायचा आहे आणि या योजनेअंतर्गत कोणते ज्येष्ठ नागरिक पात्र आहेत याची माहिती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील। सोबतच आपला व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून ठेवा, म्हणजे महत्त्वाच्या योजना आणि अपडेट तुम्हाला सर्वप्रथम लगेच मिळतील। याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तेथून तुम्ही जॉईन करू शकता। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मुख्यमंत्री वयोश्री योजनेची माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊया। मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा हा 6 फेब्रुवारी 2024 चा शासन निर्णय आहे। यामधील माहिती आपण आता थोडक्यात जाणून घेऊया। राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरता, तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगापचार केंद्र इत्यादींद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे। आता या योजनेचे जे काही ध्येय आणि उद्दिष्ट आहे ते म्हणजे राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापरत्वे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी सरकार एक रकमी 3000 रुपये पात्र लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात वितरित करण्यात येणार आहे। या योजनेचे स्वरूप कसे असणार आहे तर यामध्ये जे पात्र ज्येष्ठ नागरिक असणार आहेत त्यांना चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टील व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर यासारख्या जे काही वस्तू आहेत त्या थेट खरेदी करता येणार आहेत। याचा जो काही निधी वितरण आहे तो राज्य शासनामार्फत 100% अर्थसहाय्य दिला जाणार आहे आणि लाभार्थ्यांना त्याचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे। आता या योजनेसाठी जो काही फॉर्म भरून द्यायचा आहे तो हा फॉर्म आहे। हा फॉर्म मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तेथून तुम्ही डाउनलोड करून हा फॉर्म भरून द्यायचा आहे। यामध्ये अर्जदाराचे संपूर्ण नाव, अर्जदाराचा पत्ता, मोबाईल नंबर, अर्जदाराची जन्मतारीख, अर्जदाराचे आधार क्रमांक, अर्जदाराचे लिंग, जात, अर्जदार यांचे कौटुंबिक उत्पन्न, शिधापत्रिका क्रमांक, बँकेचे नाव, बँकेचा संपूर्ण पत्ता, शाखा, खाते क्रमांक आणि अर्जासोबत तुम्हाला खालील कागदपत्रे जोडायची गरज आहे। यामध्ये आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, कौटुंबिक उत्पन्न दाखला, सोय घोषणापत्र, समकक्ष योजनेचा लाभ मागील 3 वर्षात घेतला नसल्याचे स्वयंघोषित पत्र, शिधापत्रिका क्रमांक असल्याचे झेरॉक्स, वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र, हे सर्व कागदपत्र घेऊन येथे खाली अर्जदाराचे नाव आणि इथे स्वाक्षरी करायची आहे। खाली जो सोय घोषणापत्र दिलेला आहे त्यामध्ये दिलेली माहिती भरून यामध्ये सही करायची। आता या योजनेची अंमलबजावणी कोण करणार आहे तर आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे आणि जिल्हा स्तरावरील अंमलबजावणी समिती यांचा सहभाग असणार आहे। म्हणजेच ऑनलाईन याचे फॉर्म जे काय ते आता सुटलेले नाही, हे तुम्हाला ऑफलाईनच भरावे लागणार आहे आणि हा फॉर्म भरून तुम्हाला जे जिल्हास्तरीय किंवा तालुका स्तरावरती जे समाज कल्याण विभाग आहे त्यांच्याकडे हा फॉर्म भरून तुम्हाला जमा करायचा आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची एक अशी अपडेट होती ती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।